मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ की फॅक्टरी. तर आज आहे मंगळवार 16 जुलै आणि मी आता खाली उतरले. योगाला आज लाईव्हला नाही आले कारण मागे मला सांगितलं ना तुम्हाला 2-3 दिवस असं पोट दुखत होतं. तर मी गेले होते डॉक्टरकडं. मग त्या गोळ्या वगैरे चालू झाल्या आणि ते बोलले HB पण चेक करा. मग केला तर जरा कमी आहे दाखवतं आणि मग आता ते बोलले की तुम्ही हे करा, इंजेक्शनद्वारे HBचं घ्या. मी आले आता, पण खूपच प्राईस सांगितली 8,000 सलाईनद्वारे देणार तुला. तर मग आता मिस्टर गेलेत दुसरीकडं. बघू आता काय होतंय, मग तुम्हाला शेअर करेल. मी बाहेर बसले, ते बाईकची चावी आणायला गेले. इथे पहा फ्रेंड्स, मिस्टरांना वेळ असला का ते सकाळच्या टिफिनला अशी भाजी वगैरे त्यांना जमतील ती कामं करून ठेवतात. नाही जमत तर मग नाही करत. ते मेथी वगैरे त्यांना नाही आवडत निवडायला. तर असं खूप छान माझं रुटीन चालू होतं. रोज बाजारात जाणं, भाजी आणणं. तुम्हाला मी योगा पण दाखवायची रोज डेली 11ला. अशी खूप मजेत खुशीत जात होते दिवस माझे. आणि पाऊस पण प्रमाण वाढलेलं होतं. पण काय माहिती माझ्या 2 दिवस असं प्राचीला पण ताप आला आणि मला पण खूप सारं असं पोटातच दुखत होतं. काय कळतच नव्हतं कशामुळं. आणि ते मला भाजी निवडायला आवडतं, मी निवडून ठेवते. आणि प्रणित आला होता, मग मी त्याला असं नाश्त्याला पोहे नव्हते, मग खिचडी बनवत होते. आषाढी 2 दिवसांनी होती, तर व्हिडिओसाठी मी शॉर्ट व्हिडिओ अश्विनी रेसिपी शॉर्ट चॅनलवर टाकण्यासाठी बनवलं खिचडी. मस्त अशी पहा तुम्ही, साबुदाणा खिचडी टेस्टी पण झालेली. आणि नेक्स्ट ह्याला मिस्टर पहा सगळं आणत होते. आमचं रुटीन खूप चांगलं चाललेलं. म्हणजे मला तुम्ही माझ्या चेहऱ्याकडं बघितलं तरी तुम्हाला वाटणारच नाही मला काय झालं असेल. पण मी आतून खूप म्हणजे खूप असं हे होत चाललेलं मला. मी सांगू म्हणजे तुम्हाला आता काय सांगणार, तुम्हाला दिसेल बघा पुढे. आता माझा चेहरा मी आजारी पडल्यासारखी दिसतच नाही. मेन मला सर्दीच होते मोस्टली, मला काहीच होत नाही. तर हे पहा, ही पिवळी खजूर लाडूसाठी म्हणजे मला वाटतं ना मला आता शरीराला हे कमी वाटतंय, तर मी ते खायला असं मिस्टर तर आणतातच सगळं आवर्जून. आणि मी तर एवढं तुम्हाला सांगितलं, किराणा नाही भरून ठेवत. ज्या ज्या गोष्टी लागतात त्या लगेच आम्ही सुपर शॉपीमधून खाली जाऊनच घेऊन येतो. म्हणजे त्या वेळेवर संपल्या पण जातात आणि वायाला पण जात नाहीत एवढ्या महागाच्या वस्तू. मग सेल पण नव्हतं पहा घड्याळामध्ये. प्राचीसाठी हे डार्क चॉकलेट मला बोलले तू पण खात जा. आणि प्रणितसाठी मी लाडू पण बनवणार आहे. तर ह्यांनी पण एवढं आणलं, त्यांना जमेल. पाऊस होता खाली, 2-2 पिशव्या घेऊन यायच्या. मी असले का मी एखादी घेते छोटीशी. आणि हे वेफर, ब्लॅक वेफर आणलेले मसाला. आणि ओला खजूर पहा, तो लाल फ्रूटमधला. तर ते बोलत आहेत मला माझ्यासाठी पण आणलं काहीतरी. त्यांचं काय असतं, मिस्टरांचं शेविंग क्रीम असते जास्तीत जास्त, फेसवॉश त्यांचं नसतो जास्त खर्च. तर
मी त्यांना बोलत होते अजून तुम्ही भरपूर सारं काय विसरलंय. जेवताना खायचे होते ॲक्च्युली. हे मी टेस्ट करत होते, मुलांसाठी घेतले. प्रणितला आवडतात टाईमपासला टी व्ही बघताना. ते मी थोडेसे खात होते. मी आणि मिस्टर असे जास्त नाही खात आम्ही हे. मी मूग डाळ खाते, मूग डाळ वगैरे अशी. आणि नेक्स्ट डेला पहा तुम्ही, मी बरं नव्हतं, मी सारखी झोपून राहत होते, मी खाली पण उतरत नव्हते. तेव्हा मग मिस्टरांना थोडंसं हे व्हायला लागलं, म्हणजे पळापळीत असते आणि अचानक थांबत चालले ना, त्यांनी मला ओळखायला लागले की तू चल आता डॉक्टरकडे. मी पण आज बघा आले भाजी घेऊन. गवार आणली आहे, दोडका आणि फ्रेश अशी कोथिंबीर आणली मी. आणि हे पण मिस्टरांनी पण काल आणलेलं तुम्ही पाहिलं असेल. तर आता मी मखाने, सुका खोबरा आणि सगळे ड्रायफ्रूट आणले. प्रणितसाठी लाडू बनवून देते. आणि ओला नारळ पण आणलाय. तर एवढी शॉपिंग मी करून आले. आता भाजी मला बनवायची मला गवारची, आणि हे लाडू पण बनवायला घ्यायचे. तर हळूहळू आता मखाने वगैरे भाजायला ठेवते बारीक गॅसवरती. नाहीतर ओव्हनला कुरकुरीत करून घेते सगळं आणि मिक्सरला दळून लाडू बनवते. ड्रायफ्रूट सगळे बघा, अक्रोड, बदाम, काजू. कारण गेला का तो येत नाही, बाहेरचं जेवतो. एक एक लाडू खाल्ला तरी पोषण होतं ना. कॅमेऱ्याने दाखवते. पहा पिस्ता, त्याला बसमध्ये मसाला काजू खायला. चण्याचं एक पॅकेट, अक्रोड, काजू, बदाम, डिंक. डिंकाचे लाडू गेल्या वेळेस एवढे तोंडातच सगळं दातात अडकत होतं. डिंक भरपूर झाला आणि मिश्रण कमी झालं. तर मी पिवळी खारीक आता आणलेली आहे. खोबरा पण पाहिजे होता. आणि मखाने महाग आहेत खूप एवढेच. हे मूग भाजीला आणले भिजवून, मोड आणून करायला. आणि हे विनेगर कशाला तरी लागतं, संपलेलं होतं. आणि हे त्याला बडीशोप भरून देते, त्याला आवडते मुखवास. चला आता मी वेळ नाही घालवत, की मला तोडायची बनवायची गवार तर नाईटला जेवायला. आणि हे डब्याला आहे उद्या दोडका. तर एवढं घेऊन आले. तर इथे पहा एवढं मी काम करत होते ॲक्टिवपणे, पण नंतर माझी शक्तीच कमी होत चालली. आणि मग मी स्वतःच म्हणलं आता मला डॉक्टरकडे गेलंच पाहिजे. उनके हस्बैंड होते ना उधर, त्याची प्राइस 8,000 समथिंग आहे. फ्रेंड्स संध्याकाळी आम्ही आलो. कामावर जायचं त्यांना. चेहरा तसं माझा सफेदच. बघितलं ना, सकाळी आम्ही परत गेलो कारण ते इंजेक्शन यायला पण वेळ लागतो, 5-6 तास लागले. नंतर मग त्यांनी फोन केला या हे व्हा, कारण ते ऑब्झर्वेशनमध्येच घ्यायचं होतं. कारण त्याचे साईड इफेक्ट्स पण असतात. त्याच्यामुळं ते बोलले की तुम्ही हॉस्पिटलमध्ये 1-1.5 तासासाठी ॲडमिट होऊन ते घ्यायचं. एवढं दिलं त्यांनी सलाईनमधून. तर मी एकदमच लॉस वाटलं तेव्हाच झाले आणि तसं ते भरायला लागल्यावरती मला एकदम असं आनंद, खुशी, म्हणजे विटनेस पण असा कमी होत होता माझा आणि बरं वाटत होतं मला.
वाटायला लागलेलं. तर नर्स डॉक्टर पण म्हणले मॅडमला सूट झालेलं आहे, नाहीतर वेगळे वेगळे रिॲक्शन होत असतात. पण त्यांनी व्यवस्थित हे केले, म्हणजे मॅनेज झाले बॉडीला. तर नाहीतर हे नसतं ना केलं, नाहीतर ब्लडच भरावं लागणार होतं. एवढं कंडिशन माझी बेकार होत होती. पण मला आपण अंगावरती काढत राहतो आणि मग तेवढ्या स्टेपला नाही जायचं. लगेच जे डॉक्टर सांगतील ते फॉलो करायचं. आणि आता 1-1.5 तास मला घरी सोडणार मिस्टर आणि ते ऑफिसला जाणार. तर मी बोलत होते मी जाते घरी, तुम्ही जा. पण त्यांचं मन पण नाही लागणार, ही घरी कशी जाईल, व्यवस्थित जाईल का. तर मग एवढंच सांगते बहिणी, आपल्या जे व्हिडिओ माझे पाहतात महिला, त्यांना की वेळेवर पहा. असं आपण ढकलत राहतो म्हणजे काय नाही एवढं होणार. तर तुम्ही वेळेवर काळजी घ्या. तर इथे पहा माझं तर थोडं थोडं कव्हरअप होत चाललेलं हळूहळू. सगळे घरातले मला मदत करत होते. आणि मिस्टरांनी परत फळांचा नुसता भडीमारा केलाय आणि रोज हे खायचं ते त्याला नाशपती म्हणतात की पेर म्हणतात, काय आयडिया नाही. मला वाटतं पेर म्हणतात त्याला. आणि हा ॲपल शिमलाचा आहे, हा शिमलावाला. जास्त कडक नसावा असं तो बोलला, त्याला पण माहिती. कारण शिमल्याचे थोडेसे कडक नरम असतात ना, ते जास्त दिवस ठेवले की नरम पडतात. असं आहे. सगळे फळं भरभरून घेऊन आले. हे बघा सांगोल्याचे काय म्हणतात त्याला, डाळिंब म्हणजे अनार म्हणतात, अनार है ना. तर हे आपण आता ठेवून देऊ. आणि हे कोथिंबीर, काल नारळ आलाय प्यायला पाणी, नाही का. हे असे हे लवकर संपवले, हे लवकर खराब होणारे असतात, जास्त लवकर टिकतात ना ते. ऍपल आम्ही आजारी पडायच्या अगोदर 1 किलो करारी होते, है ना. हे आता किलो आणले मी, तो बोलला नरम असू शकतात, म्हटलं ते अर्धाच बघ. पण हे महागडे आहेत जरा, 200 रुपये किलो आहेत. त्यामुळे मी 100 रुपीजचे आणले 10 किलो. आणि हे दबलं गेलेलं बघितलं नव्हतं मी, थोडंसं खूप छान छान आहेत बघा फळं. पण डाळिंबाची गॅरंटी दिली आहे. ह्याचं फक्त फोटो काढा, तुम्ही घेऊन यायची गरज नाही. खराब असेल तर फोटो काढा, म्हणजे त्यांना ते दाखवता येईल. ते इथे पहा मिस्टर एकटेच दमछाक करत बाजारात जात होते, आणत होते. आणि ते खरंच ऑफिस करून घरातलं मला जेवढं नाही जमत तेवढं ते करतात. बाहेरून खालून की खूप वेळा अपडाऊन होतं त्यांचं, तरी ते करतात आनंदाने. होतील तेवढे म्हणजे मदत करतात मला. मला पण आराम करून नाही जमणार, कामं वाटच बघत असतात. मला आरामाची नाहीच आहे सवय, म्हणजे जास्तीत जास्त आपण थोडं नॉर्मल रेस्ट करतो ना, तसंच आवडतं. बाकी मग हे काम ते काम करायला आवडतं. तर आमच्या खाली पहाशी खूप पिल्लं जन्मलेत. पण माझी माव, पुण्याची माव होती ना माझी, ते मला इकडचे आवडतच नाहीत. मुंबईच्या कशात दिसतात एकदम डेंजर. पुण्याची माझी एवढी प्रेमळ, माझ्यासाठी 4 माळे धावून यायची ती, म्हणजे पायरीवरून. लिफ्टमध्ये ये म्हणलं तरी घाबरून नाही यायची, अशी धावत धावत पायऱ्यांवरून यायची. तर इथे पहा असे पौष्टिक लाडू प्रणीतसाठी पण बनवले, माझ्यासाठी पण थोडे ठेवले. सकाळी चहा